प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणे माता साष्टांग करी दंडवत दुसरी वंदू सारजा जे चतुर्णाची आत्मजा वाविसिद्धे पाविजा सजा तिच्या चरणोजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मणा ज्यांच्याने पुण्य पावना प्रसन्न होणे श्रुतेजना तया माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जना तया माझे नमन दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुते देखा तया माझे नमन दंडवत आयशे नमन करुण्या सकळा हरी कथा बोलल्या बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे सेवेला की सेवक झालो अहो स्वामी तुका देवा यावरी न करावा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका देवा यावरी न करावे लावे सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा टाकून या पळते रांडा पोरे अंते होते पाट मोरे विठ्ठल प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग पंढरीस पांडुरंग परमात्मा भगवान परमात्मा पांडुरंग यांचे आवडते शिष्य मंगळवेढा निवासी असणारे संत चोकोबा बाबा यांचा चारिचरणाचा अभंग आहे. अभंगाचा तुम्हाला सरळ भावार्थ सांगतो म्हणजे कीर्तन लवकर सुटलं जातं आणि लवकर समजलं जातं. विडला तुटला आयुष्याचा दोरा ये रे वावगा पसारा. मानवी देह एक आयुष्याचा दोर आहे आणि जो स्वर्गातून मृत्यूलोकामध्ये आलेला आहे तो जीव आहे आणि ह्या जीवाने मृत्यूलोकामध्ये शरीर धारण केले, पंचमहाभूताचं शरीर धारण केलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही आम्ही जन्माला येतो, ज्या दिवशी आपला जन्म होतो त्या दिवशी आपण मृत्यूची तारीख घेतलेली असते आणि ज्या दिवशी मृत्यू होतो त्या दिवशी जन्माची तारीख घेतलेली असते. म्हणून हा जीवनरूपी दोरा या मृत्यू लोकातून तुटला. तात्यांच्या रूपातून या कुटुंबातून तात्या नावाचा दोरा तुटलेला आहे पण तुटला आयुष्याचा दोरा. आणि ज्या वेळेला हा जीव जिवंत असतो, ह्या नरदेहात असतो, तोपर्यंत घरातले लोक सचिन असतील, जयश्रीताई असतील, आनंद असतील, तात्या तात्या करून हाक मारत होते, आदराने प्रेमाने बोलत होते. आणि तोच हा जीवनरूपी दोरा या कुटुंबातून आज 2 वर्ष झाले की निघून गेलेला आहे. तुटला आयुष्याचा दोरा. आणि ज्यावेळेला मनुष्य एकदा घरातून निघाला का ना, जीव निघून गेला तर त्या जीवाला सगळं काही येर ते वावगा पसारा पसारा वाटतो सगळा. ज्यावेळेला राम नसतो म्हणतो काय आता राम राहिलाय का, म्हणून सगळं ही जे आहे की ना, धन दौलत पैसा बंगला गाडी सगळं त्या जीवाला पसारा वाटतो. आणि मग तात्या तात्या म्हणणारे, धर्मपत्नी असणारी, मुलं असणारी, मुले असलेले, नातवंड असणारी, सगळे सोयरे सगळी अंत्यधनाच्या वेळेला मशानभूमीमध्ये जातात आणि त्यावेळेला
जन्माला येताना एकट्याला यायचं, जाताना एकट्याला जायचं, चित्तेमध्ये एकट्याला जळायचं. आणि ज्यावेळेला चित्तेमध्ये एकट्याला जळत असतं त्यावेळेला तात्या म्हणणारी 2 मुलं मुलगी, नातेवाईक सगळी टाकून आपळती, रांडापोरी अंती होती पाठमोरी. आणि शेवटच्या क्षणाला सर्व जीवलग असणारे, रक्तातले असणारे पाठमोरे होतात. अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही अंती. जोपर्यंत हा जीव जिवंत असतो, नरदेहात असतो, घराचा आधार असतो, त्यावेळेला त्यांच्या सुखामध्ये सर्व सामील होतात. प्रत्येक क्षणामध्ये ते सामील होतात. आणि शेवटच्या क्षणाला चित्तेमध्ये जळाल्यानंतर, संपल्यानंतर कोणी कामा नाही अंती. शेवटच्या क्षणाला कोणच कामाला येत नाही. बायको कामाला येत नाही, मुलं कामाला येत नाहीत, मुली कामाला येत नाहीत, नातेवाईक कामाला येत नाही. फक्त येतात कामाला शेवटचा निरोप देण्यासाठी. आणि मग ह्या जीवाची एवढी परफट होते, ह्या जीवाला एवढी फजिती होते, तरी तो जीव माझं माझं म्हणतोच. माझी बायको, माझी मुलं, माझी परतवंड, नातवंड सगळे म्हणतात. म्हणून चोकोबा म्हणतात, तो चोका म्हणे फजित खोर. एवढी मोठी फजिती झाली संसारामध्ये नरदेहात आल्यानंतर, तरी तो शेवटीला काय म्हणतो, म्हणती माझे माझे घर, आणि हे सगळं माझंच आहे. आणि ज्याला माझं म्हणतो तेच काय करतात, टाकून पळती रांडापोरी अंती होती पाठमोरे. विठ्ठल तसा आपल्याकडे आता वेळ अगदी कमी आहे. आता मोजून आपल्याकडं मला वाटतं वेळ आहे 35 मिनटं, बरोबर आहे की नाही. परंतु तसा नेम जर पाहिला, शास्त्र पद्धतीनं नेम पाहिला, तर पुष्पवृष्टीचा फुलाचा नेम आहे 12:05 ते 12:29 या टायमिंगमध्ये कधीही फुलं टाका. कारण मी बी पुरोहित आहे, म्हणून मी सगळ्या विधी नारायण हवळी त्रिपिंडी वर्षश्राद्ध सगळ्या करतो. पण शास्त्र माहीत नाही लोकांना. लोक लगेच म्हणतात 12 वाजले, चला वाजले ना 12 जाऊ दे ना घरी, आहे का अशा पद्धतीने लोक करतात. म्हणून सांगितलं 12:05 ते 12:29 या दरम्यान कधीही पुष्पवृष्टी केली तरी चालते. विठाला तसं पाहायला गेलं तर आज ज्यांचं वर्षश्राद्ध आहे ते काही कैलासवासी बाबासो काशीनाथ सावंत उर्फ तात्या यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. आता प्रथम वर्षश्राद्धाला तुम्ही ऐकलं असेल, पिंड का बनवायचे, कशासाठी बनवायचे, नाही भेटणं बनवलं तरी चालते, वर्षश्राद्ध का करायचं. पहिल्या वर्षी महाराज लोक घेतात अभंग, आणि घेतला नसलं तर सांगतात. त्याच्यामुळं पहिल्या वर्षीच आता पुनरुच्चार करण्यात अर्थ नाही. आणि म्हणून हे द्वितीय वर्ष आहे, त्याच्यामुळे मी पहिल्या वर्षीचा अभंग काय घेतला नाही. नाहीतर माझा पिंडपदावर अभंग कंपल्सरी असतोच. आणि त्याच्यात ते उल्लेख येतोच सगळा, कशाला करायचं, का करायचं, भाताचीच काय पिंड असतात, मासिक श्राद्ध काय घालायचं, नाही केलं तर काय होतं, ते सगळं पहिल्या वर्षी झालेलं असेल. म्हणून सांगतो, ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला ते आमचे आदरणीय असणारे, सन्माननीय असणारे, परमपूज्य असणारे, हरिभक्तीपर्यंत ज्योतिराम महाराज जगताप आणि बजरंग महाराज जगताप राऊतवाडी यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. त्या अगोदर ह्या जगताप परिवारांच्या चरणी शतशरुणी आहे. तसेच ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत योग आला त्यांचेच असणारे मेहण्यांचा कार्यक्रम आहे. आणि त्या सावंत परिवाराच्याही चरणी स्पर्श करून माझ्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल पाहायला गेलं तर आपण ह्या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलोय. आणि मृत्यूलोकात जन्माला आलोय आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि नरदेहात जन्माला आलोय, कोणत्याही देहात नाही. कारण 83,99,999 जीव दशा भोगल्यानंतर शेवटचा जन्म मानवाचा आहे. शेवटची पाळी मानवाच्या जन्माची आहे. आणि मानवी देहामध्ये ह्या सगळं कर्म केलं जातं. मग भगवंताला का वाटलं नाही कुत्र्याच्या जन्माला माणसाच्या जन्मात हे का कार्य करायचं, कुत्र्याच्या, मांजराच्या, बैलाच्या, अन्य प्राण्याच्या जन्मात का नको आहे, मनुष्य देह का निर्माण केला. कारण तुम्हाला अगोदर सांगितले 83,99,999 जीव दशा भोगल्यानंतर शेवटचा जन्म मानवाच आहे. भगवंताने प्रत्येक जन्म तयार केले. 4 खाणीमध्ये सगळ्यांना जन्माला घातलं भगवंताने, पण तिथं देवाचं नामस्मरण करता येणार नाही आणि भगवंत प्राप्ती करता येणार, म्हणून भगवंताने हा नरदेह प्राप्त केला. याची देही घडे देवा
देवाचे भजन याची देही गडे देवाचे भजन याची देही गडे देवाचे भजन याची देही गडे देवाचे याचे देही घडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोठे. फक्त मानवी देह भगवंताने निर्माण केला, फक्त देव प्राप्तीसाठी गेला. पण माणसाने नरदेहात जन्माला आल्यानंतर नको त्या ह्या देहाचा नको त्या ठिकाणी नको ते करण्यासाठी वापर केला. आणि म्हणून लोकांना ज्ञान भेटत नाही, फक्त मानवी देहामध्येच आहे. कुत्र्या मांजराचा माणसाचा जन्म पाहिला तर साम्य आहे. कुत्र्याला आहार लागतोय, माणसाला आहार लागतोय. कुत्र्याला झोप लागते, माणसाला झोप लागते. कुत्र्याच्या ठिकाणी मैथून आहे, माणसाच्या ठिकाणी मैथून आहे. कुत्र्याच्या ठिकाणी भय आहे, माणसाच्या ठिकाणी भय आहे. मग कुत्र्याला 2 डोळे आहेत, माणसाला 2 डोळे आहेत. माणसाला 1 तोंड आहे, कुत्र्याला 1 तोंड आहे. पाय आहेत 4 त्याला पाय, माणसाला 2 पाय आहेत. आणि मग देवाला मनुष्य देहच का आवडला? कारण देवाला वाटलं की कुत्र्याच्या जन्माला गाढवाच्या जन्माला घातल्यानंतर सर्व प्राणी तयार केले, सर्व जीव तयार केले. 4 खाणीमध्ये सगळे जीव तयार केले भगवंताने. परंतु कुत्रा कधी पायाने वारी करणार नाही. कुत्रा कधी देवाचं पूजन करणार नाही. कुत्र्याला डोळे आहेत पण देवाचं दर्शन घेऊ शकणार नाही. कुत्र्याला तोंड आहे पण देवाचं नामस्मरण चिंतन करू शकणार नाही. आणि कुत्र्याला जे ज्ञान आहे ते ज्ञानाचा ह्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी उपयोग होणार नाही. कारण कुत्र देवाचं दर्शन करू शकणार नाही, देवाची पूजा करू शकणार नाही, देवाचं भजन करू शकणार नाही. आणि म्हणून भगवंताने मानवी देह तयार केला. आणि मानवी देहाची निर्मिती फक्त भगवंत प्राप्तीसाठी केली, नको त्याच्यासाठी देवाने प्राप्ती केलेली नाही. म्हणून या देहात जन्माला आल्यानंतर नरदेहात आल्यानंतर संसारासाठी देह नाही आला, फक्त भगवंत प्राप्तीसाठी देह आलेला. देव प्राप्त केला तर संसार करायची गरज नाही, संसार आपोआप होतो, देवच करून घेतो संसार. परंतु माणसं अलीकडच्या काळामध्ये संसारात जास्त गुंतले, देवाकडे वेळ नाही. बरोबर आहे का? आज जर या ठिकाणी सावंत कुटुंबाने तमाशाच ठेवला असता किती गर्दी झाली असती. न ह्या टायमिंगला सुद्धा वनात सुद्धा माणसं बसली असती का नाही? पण देवाचं म्हटलेलं की देव माणसाला आवडतच नाही, देवच नाही म्हणते आहे का नाही? 4 बुक लोक शिकले की नाही, एज्युकेटेड झालेले की म्हणतात देवच नाही. पण ह्या देवाशिवाय ह्या पृथ्वीचं पान सुद्धा झाडाचं हालत नाही. तुझी आ सत्य वेदाशी बोलणे, तुझी आस तेने 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 वेदाशी बोलणे. सूर्यासी
साधनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्हणून सांगितलं की तुझी ह्या सत्य वेदाशी बोलणे ह्या पृथ्वीवरचं झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. एवढंच नाही तर देवाच्या सत्तेशिवाय सूर्याला उगवता येत नाही, सूर्याला मावळता येत नाही, चंद्राला उगवता येत नाही, चंद्राला मावळता येत नाही, अग्नीला सुद्धा भडकता येत नाही, वाऱ्याला सुद्धा येता येत नाही, पावसाला सुद्धा येता येत नाही. कोणाच्या सत्ते? देवाचीच येत. म्हणून देवाची या सत्ते चाले हे शरीर कोण चाले हे शरीर कोणाची असते 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 चाले हे शरीर कोणाची असते. देवाशिवाय हे शरीर सुद्धा चालू शकत नाही. देवाचा आदेश आल्याशिवाय मुखातून शब्द निघत नाही. सर्व देव करत असते. म्हणून भगवंताने सगळं सृष्टी निर्माण केली, जग निर्माण केलं. दादा ह्याचा आवाज द्या, कारण माझी हृदयाची 3 ऑपरेशन झालीत खरं तुम्हाला सांगायचं, त्याच्यामुळं मला आवाज फक्त द्या. कारण देवाने सुद्धा माझा तुटला आयुष्याचा दोरा 2003ला ताटी बांधली होती, खोटं नाही सांगत, पण भगवंताची कृपा आहे म्हणून तुमच्या पुढे उभा राहिलोय. आता छान आला आवाज. आणि म्हणून सांगितलं की देवाने ज्या वेळेला हा नरदेह आहे, नरदेह हे फक्त भगवंताच्या शब्दाशिवाय कोणत्या गोष्टी करू शकत नाही, चालू शकत नाही. आणि म्हणून देवाने नरदेहाची निर्मिती केली भगवंत प्राप्तीसाठी. भगवंत प्राप्ती करून घेण्यासाठी संसारातच जन्माला यावं लागतंय. आणि जो संसार करतो, संसारात जन्माला येतो, भगवंत चिंतन नामस्मरण करतो, तोच मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतो, विधेयमुक्त होऊ शकतो. नाहीतर संसाराचा त्याग करून जर तो गेला तर देव प्राप्त करून घेत नाही. त्यावेळेला देव प्राप्त होतो, फक्त त्यावेळेला स्वहित होतं, स्वतःचं हित होतं. आणि ज्यावेळेला संसारात राहून आपण भगवंत प्राप्ती करतो त्यावेळेला आपल्या संसारात हित होतं. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देही कष्टविती परोपकारी. आणि जे आपल्या संसारात जेवढे आहेत, बायका आहेत, मुलं आहेत, आजी आहे, आजोबा आहेत, सगळे नातेवाईक आहेत, ते सर्वांना त्याचा लाभ होतो. म्हणून संसारात जन्माला आल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. आणि त्याच्यासाठी काय काय लोक म्हणतात संसार सोडा देव देवच करा. पण देवदेव करायची, संसार सोडून करायची गरज अजिबात तुम्ही संसार सोडू नका. फक्त सकाळी एक अर्धा तास आणि संध्याकाळी एक अर्धा तास मनापासून देवाची सेवा केली की नाही, सर्व काही होऊन जातं, देव प्राप्त होऊन जातो. फक्त तर आजी एकच विनंती करतो तुम्हाला, कीर्तनात बसल्यानं बोलायचं नसतंय. आणि कीर्तनात जर बसलं तर महाराज काय होतं, बोललं तर कीर्तनात बेडकाच्या जन्माला येतं. कशाच्या? बेडकाच्या जन्माला. जायचंय का कोणाला बेडकाच्या जन्माला? मग बिनधास्त बोला विठ्ठल म्हणून सांगले कीर्तनी पैसुनी कीर्ती बडबड बेडूक होणी जन्मा. म्हणून कीर्तनात बसून जर बडबड केली तर बेडकाच्या जन्माला येतं. ज्याला बडबड करायची त्याने बिनधास्त मग
आता पावसाळ्याला डाराव होऊन जाईल, मग काय अडचण नाही. फक्त कीर्तनात बसल्यानं उठून एक जायचं नसतं, बोलायचं एक नसते. बरोबर आहे का नाही? म्हणून सांगितलं ज्यावेळेला संसारात जन्माला आल्यानंतर संसार आहे, संसार याचं नाव आहे की बायका मुलं प्रपंच, हे संसार नाही. ही लोक आता म्हणायला लागली, लोकांनी व्याख्या केली संसार म्हणजे काय, तर माझी बायको, माझी मुलं, माझ्या प्रपंच, माझी संपत्ती, ऐश्वर्याराम, ह्याला संसार नाही म्हणत. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य म्हटलंय. शून्य का, तर संसार नावापुरता ठेवायचा असतो, कारण ध्येय म्हणायचं त्याला. कारणापुरता संसार असावा, परंतु चिंतन भगवंताच असावा. आता आपल्याकडे काय झालंय, चिंतन कारणापुरतं आले, संसाराचं दररोज चिंतन चाललेलं आहे. देव म्हणत नाही संसार सोडू नका, संसार करा, पण देवा आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा. शरण जाऊतारा पांडुरंगा, शरण जाऊतारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, शरण जाऊतारा पांडुरंगा, शरण जाऊतारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. म्हणून संसारात आल्यानंतर गतीनं संसार करताना भगवंताचं चिंतन करा, आणि त्याच वेळेला ह्या देहाचं मोक्ष प्राप्तीला जाऊ शकतो मेल्यानंतर. कारण ज्या वेळेला तुम्ही आम्ही जन्माला आईच्या उदरात आलो, त्या दिवशी, ज्या दिवशी आईच्या गर्भामध्ये आपण जीव जन्माला आलो, आपण जन्माला आलो, त्याच दिवशी आपण मृत्यूची तारीख घेतली, आणि ज्या दिवशी मृत्यू त्या दिवशी आपण जन्माची तारीख घेतली. आणि म्हणून देव प्राप्त करून संसार सुखी करण्याचं साधन म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी मनन चिंतन करणे, अध्ययन करणे, अध्यापन करणे. आणि म्हणून आपण जर या संसारात आल्यानंतर जो संसारातला प्रत्येक जीव जन्माला येतो, आणि ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवशी मृत्यूची तारीख घेतलेली आहे, तर तो मरणार आहे. प्रत्येक जण या मृत्यू लोकातला आला. एवढेच नव्हे तर भगवंत स्वतः देव असताना सुद्धा, पांडुरंग परमात्मा असताना तोच 7व्या अवतारामध्ये राम झाला. जगाचा ब्रह्मांड नायक असणारा सुद्धा रामाला अवतार संपवावं लागले, श्रीकृष्णाला अवतार संपवावं लागले, नरसिंहाला अवतार संपवावं लागले, वराला अवतार संपवावं लागले. प्रत्येक देवाला अवतार जे जे घेतले, शंकराला संपवावं लागले, सगळ्याला अवतार संपवावं लागले. मग तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य माणसं आहे. आणि म्हणून भगवंताने आपल्याकडं 5 खाती स्वतःकडे ठेवलेत, माणसाला नाही दिली. माणसाला जन्माता 21 स्वातंत्र्य दिलेत. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत तुम्हाला काय करा ते करा, वाईट करा, चांगलं करा, सगळं स्वातंत्र्य देवाने माणसाला दिले. पण अजून 3 खाती स्वतःकडे ठेवलीत. बरोबर आहे की नाही? जसं मुख्यमंत्री आपल्याकडे खाती ठेवतात ना महत्वाची, तसं देवाने 3 खाती अजून स्वतःकडे ठेवलेत. ते कोणती 3 खाती? जन्माला घालायचं एक खातं, त्यानंतर मरण्याचं एक खातं, आणि कर्म करून घेण्याचं खातं भगवंताने स्वतःकडे अजून ठेवले. ते तुमच्या हातात नाही दिलं. तुमच्या जर हातात दिलं असतं तर कुणाला मारलं असतं. तुम्ही उठले की सुटले एखादा काय म्हणलं मार, आहे की नाही? आपल्या हातात असतं तरी. म्हणून देवाने अजून त्याच्याकडे ते 3 खाती ठेवले स्वतःकडे, आपल्याकडे दिलेले नाहीत. तरी माणसाला 3 खाती दिली नाहीत महाराज, तरी माणसं आपल्याकडे स्वतंत्र असल्यासारखं करतात. आय एम ग्रेट, आहे की नाही? हां, असं करतात. मीच मुख्यमंत्री, मीच पंतप्रधान, अशीच लोक त्वरेत वागतात. लोकांना अजून ज्ञान नाही म्हणून सांगितलं याचे देही घडी देवाचे भजन. म्हणून तिथं ज्ञान नलं भगवंताला नाही. म्हणून हा जीव आहे तो जीव जन्माला आला, आणि जन्माला आल्यानंतर ह्या वर्तन करू शकतो, कार्य करू शकतो मृत्यू लोकामध्ये आपला. मग आता हा प्रश्न असा निर्माण होतो, मला सुद्धा प्रश्न निर्माण होत होता
ज्यावेळेला मी शाळेत मुलांना शिकवतो ना त्यावेळेला असा प्रश्न निर्माण व्हायचा की देवाने जर देवाचे चिंतन करत असताना घरी गेल्यानंतर देवाचा सकाळ संध्याकाळ अभ्यास करतो मी, त्यावेळेला मला सुद्धा जगताप महाराज प्रश्न पडला की देवाला जर मारायचंच होतं तर जन्माला घालायचं कशासाठी? मरणार आहे की नाही? तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे. आता मी माघारी आलोय त्याचं काही अडचण नाही, पण जाणार आहे परत तरी. पण देवाला माणसाला जन्माला घातल्यानंतर सर्व मरणारच आहेत, मग देवाने जन्माला घालायचं का? व्हॉट इज रिझन बिहाइंड इट? काय त्याच्या पाठीमागचं कारण काय? बरोबर आहे की नाही? कोण इथं येणार आहे? कोणी मला सांगावं आम्ही चिरंजीव राहणार आहे माझ्या सहित? कोण नाही ना. मग जन्माला घातल्यानंतर मरणारच आहे, तर मग जन्माला घालायचं का? बरोबर आहे की नाही मोहिते महाराज? मग त्याचं कारण असं आहे, भगवंताला बी माहिती आहे देवाने अवतार घेतला, देवाला संपवावं लागलाय, माणसाला जन्म घातले, माणसं मरणार आहेत, पण घालायचं का? तर त्याचं कारण ऐका. 83,99,999 मध्ये आपण जीवदशा भोगत असताना प्रत्येक ह्या जीवाकडून ज्या ज्या ठिकाणी गवत असेल, मका असेल, ज्वारी असेल, विटा असेल, भिंत आहे, सिमेंट आहे, जलचर प्राणी आहे, वन्य प्राणी आहे, हिंस्र प्राणी आहे, पाळीव प्राणी आहे, सगळ्यात आपला जन्म झालाय. नंतर शेवटचा माणसाच आहे. आणि प्रत्येक येवणीमध्ये हा जीव ज्या ज्या देहामध्ये गेला त्या त्या वेळेला प्रत्येक येवणीमध्ये हा मनुष्य ह्या जीवाकडून पाप झाले. प्रत्येक येवणी पाप येवणी, आणि म्हणून पाप झाले, त्या पापाचं निरसन करण्याची निवृत्ती झाल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही, आणि ते फक्त मानवी देहात आहे. आणि म्हणून देवाने मानवाचा देह तयार केला, आणि ह्या देहात येऊन देवाचं भजन कीर्तन करा, अध्यात्म करा, अध्ययन करा, चिंतन करा, केलेल्या पातकांचा नाश करा, आणि मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी निर्देश दिलाय. विठ्ठल आणि मग हा देह दिलाय, पण प्रत्येक हा जीव जाणार आहे. तसा हा आमच्या तात्यांचा जीव, तात्यांचा देह सावंत कुटुंबामध्ये जन्माला तात्या आले. तात्याला जन्माला त्यावेळेला भगवंताला विचारलं, देवाने ऐकलं नाही. देवाने सावंत कुटुंबामध्ये तात्यांना जन्माला घातलं, बाबासाहेबांना जन्माला घातलं. देवाने जन्माला घातल्यानंतर लहानाचं मोठं केलं, आईच्या गर्भापासून वाढ केली, आणि जन्माला आल्यानंतर लहानाचं मोठं केलं. मोठं करता करता देवाने त्यांना सर्व शिक्षण दिलं, कर्म दिलं, सगळं दिलं, बायको दिली, 2 मुलांनी 1 मुलगी दिली. हा संसार सुखाचा चालला, आणि संसार सुखाचा चालला. संसार सुखाचा झाला. कोणत्या प्रकारचे एवढा संसारात एवढे गुंतले, एवढे संसारात गुंतले, एवढे संसारात गुंतले की देवाच्या चिंतनाकडे वेळ नाही. देवाने आपल्याला भरपूर दिले, त्याचं माणसाला ह्या मृत्यू लोकातला तुम्हा आम्हाला कोणाला स्मरण राहत नाही. फक्त दररोज अजून कसं वाढेल, अजून कसं वाढेल, 1 दुकान झालं, 2 दुकान कसे होतील, 3 दुकान कशी होतील, शेती अजून कशी वाढेल, ह्याच्यात माणूस गुंतला, पण देवाकडे गुंतत नाही माणूस. आणि जो देवाकडे गुंतत नाही ना, ते परत देव त्याला जन्माला घालतो, परत हेच काम कर म्हणतो. तुला जे पाय हवं होतं ना तेच कर. माणसाला परत ते पुनरपी जन्म पुनरपी मरणम, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा तेच गटकाळे खायचे. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित,
नित्य व्हावे फजित. किती वेळेला जन्माला यायचं, परत फजिती करून घ्यायचं, पुन्हा पुन्हा तेच तेच करायचं. म्हणून माणसाला ज्ञान होण्यासाठी अनर्थ आहे. म्हणतं तात्यांचा देह या कुटुंबामध्ये आला. तात्यांचं लग्न झालं, भगवंताच्या कृपेने 2 मुलं आनंदाने सचिन प्राप्त झाली आणि एक कन्या रत्न निर्माण झालं, ते जयश्री नावाचं. तात्यांचा संसार सुखाचा चाललेला होता. आणि ज्या वेळेला संसार सुखाचा चालला त्यावेळेला माणसाला कोणत्या प्रकारची जाणीव होत नसते. परंतु माणसाला ह्याचं भान नसतं की आपण एक दिवस जाणार आहोत. जाणार आहोत हे सगळ्याला माहिती आहे. प्रत्येक जण मशानभूमीत जातो दुसऱ्याला घालवण्यासाठी. आणि त्यावेळेला माणसं मशानभूमीत बसल्यानंतरच म्हणतात काय हो जन्मात नाही, तेवढ्यापुरतीच म्हणतात. आणि एकदा घरी आले की ना परत का आम्हाला रोटेशन चालू. आणि म्हणून सांगितलं जातं तसा हा तात्यांचा नारद हे सावंत कुटुंबामध्ये वाढत असताना, मुलावरती संस्कार संस्कृती करत असताना, जपत असताना, आपले धर्म जपत असताना, आपले कर्तव्य जपत असताना, ज्या पद्धतीनं एखादा मनुष्य आजारी पडला आपण दवाखान्यामध्ये घेऊन जातो आणि दवाखान्यामध्ये घेतल्यानंतर गोळ्या औषधं देतात आणि त्यावेळेला तो मनुष्य घरी येतो. जर गोळ्या औषधाने त्याच्या शरीराला प्रतिसाद गोळ्या औषधं देत नसतील तर आपण त्याला ICU मध्ये ॲडमिट केलं जातं आहे. कारण गोळ्या औषधाने प्रतिसाद मिळत नाही. आणि ज्यावेळेला आजारी असतो त्यावेळेला आपण दवाखान्यात नेतो. जास्त गंभीर आजार झाला तर काय करतो आपण ICU मध्ये टाकलं जातो ना. ICU मध्ये उपचार चालू असताना, ICU मध्ये उपचार चालू असताना कोणत्या गोळ्या औषधाची त्या माणसाला लागण होऊ शकतात, लागू होत नाही. आणि जसा पतंग असतो, पतंग ज्या वेळेला त्या मुलाच्या हातात असतो, त्याचे दोर त्याच्या हातात असतो, पतंग आकाशामध्ये असतो आणि पतंग आकाशात उंच उंच ओढतो, तो दोर सोडत असतो. पण दोर कधी सोडला तर पतंग तुटला जातो. तसा दोर अजून त्याच्या हातात आहे. तसा भगवंताने मूर्ती लोकात तुम्हा मला जन्माला घातलंय. पण आपला रिमोट कंट्रोल भगवंत वैकुंठामध्ये बसला, तिथं आपला दोर तिथं जोडलेला आहे आणि मूर्ती लोकात आपण आलेलो आहे. वरून खाली आलोय, पतंग खालून वरती असतोय. म्हणजे जसं पतंगाचा धागा दोर त्या मुलाच्या हातात असतो, एक जर धागा तुटला त्याचा तरी तो पतंग जिवंत राहू शकतोय, तरी पतंग संचार करू शकतोय. आणि जर पतंगाचा धागाच तुटला पूर्ण तर काय होतो? अभंगाचं पहिलं चरण तुट तुटला युषाचा दोरा, तुटला युषाचा दोरा, तुटला युषाचा दोरा, तुटला युषाचा दोरा. तसा तात्याचा या कुटुंबामध्ये असणारा हा दोरा, जीवरूपी दोरा, गेल्या वर्षी तुटला आयुष्याचा दोरा. ये रवावगा पसारा. तात्या आपल्याला सर्वांना सोडून गेल्या वर्षी, हे दुसरं वर्ष, म्हणजे 3 वर्ष झाले आज बरोबर. गेल्या वर्षी 1 वर्ष, आज दुसरं वर्ष. या कुटुंबातून जयश्रीताईला असणारा पित्याचा आधार, आनंदाने सचिन यांच्या डोक्यावर असणारा पित्याचा वरदहस्त, धर्मपत्नीचं कुंकू आणि तुमचा आमचा आदरातिथ्य, असा हा तात्यारूपी दोरा आपल्या कुटुंबातून निघून गेला. तो माझ्या आनंदाचा, सचिनचा आणि जयश्रीताईचा बाप होता. जीवनामध्ये
आई आणि वडील सर्वश्रेष्ठ दोन दैवत आहेत. तिन्ही युगामध्ये भगवंताला मृत्यू लोकामध्ये अवतार घेता येत होता. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये देव प्रत्यक्ष अवतार घेत होता आणि मृत्यू लोकात येऊन धर्मरक्षण करत होता. परंतु कलियुगामध्ये भगवंताला अवतार घेता येत नाही. प्रत्यक्ष भगवंताला कलियुगामध्ये अवतार घेत नाही, परंतु कलियुगामध्ये देव प्रत्यक्ष या अवतार रूपी सागरामध्ये संचरलेला आहे. तोच देव त्या भगवान परमात्मा ज्यांनी वैकुंठ निर्माण केलं, ज्यांनी मृत्यूलोक निर्माण केलं, निसर्ग निर्माण केला, ओढ्या नाद्या टेकडी सगळे हिमालय निर्माण केले, समुद्र निर्माण केला, तो जगाचा ब्रह्मांड नायक असणारा भगवान विष्णू आणि त्यांचीच पत्नी असणारी लक्ष्मी माता, तोच देव आणि तेच देवी मृत्यू लोकामध्ये आपल्या देवाऱ्यावर जो आपण देव पुजतो ना, आपली कुलदेवता कुलदैवत असणारा तो भगवान विष्णू आहे आणि कुलस्वामिनी ती महालक्ष्मी आहे, भगवान विष्णूची पत्नी. आणि हा देवरूपी कुलदैवत आणि कुलस्वामिनीच्या रूपामध्ये आपल्या देवाऱ्यावरती हा देव प्रत्यक्ष आलाय. आणि प्रत्यक्ष जिवंत जर देव पाहायचा असेल तर मृत्यू लोकामध्ये ज्या पित्याने आपल्याला जन्माला घातलं तो भगवान विष्णू आहे आणि ज्या आईने जन्माला घातलं तो लक्ष्मी माता आहे. म्हणजे देव मृत्यू लोकात प्रत्यक्ष आहे पण आपल्याला दिसत नाही. आजकाल जर पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये 1150 वर्धाश्रम आहेत. 1150 वर्धाश्रमामध्ये तुम्ही जाऊन पहा, तिथं असणारी वयोवृद्ध माता पिता, वयोवृद्ध असणारे माता पिता प्रत्येकाला जाऊन विचारा तुमचा मुलगा काय करतो. त्यावेळेला तिथल्या आई आणि वडील त्या वृद्धाश्रमातले सांगतो माझा मुलगा क्लास 1 अधिकारी आहे, माझा मुलगा शिक्षक आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा तहसीलदार आहे, माझा मुलगा क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी आहे. अशाच मुलांच्या आई वडील वृद्धाश्रमात आहेत. दादा आज जर खरं भयानक परिस्थिती निर्माण झाली, आई वडिलांचा हाल जर मृत्यू लोकात कोणी केलेला असेल तर मध्यम वर्गाने नोकरदार वर्गाने आई वडिलांचा हाल केला. प्रत्येक आई वडिलांना वृद्धाश्रमात जाऊन पहा, विचारा काय व्यथा आणि कथा सांगतात. परंतु आजपर्यंत जरी नोकरदार वर्ग असणारा, मध्यम वर्ग असणारा, त्यांना पगार 80,000 असेल, 1 लाख असेल, 1.5 लाख पगार असेल आणि अशीच आई वडील, अशाच लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत दादांनो. परंतु अजून अशी वेळ या मृत्यू लोकात नाही. माझा शेतकरी वर्गाला कितीही रानात पिकू द्या काय, अजून शेतकरी वर्गाच्या धान्याला मालाला किंमत नाही दादांनो. तुमच्या माझ्या धान्याला किंमत नाही, पिकवलेला धान्याला किंमत नाही, ज्वारीला नाही, मकेला नाही, बाजरीला नाही, गव्हाला नाही, उसाला नाही. तर तरी शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात नाहीत. कधीच जाऊन बघा तुम्ही. म्हणून जय जवान जय किसान. आज वृद्धाश्रमात फक्त माझा शेतकरी एक वेळ जेवायचं राहू दे, एक वेळ त्याला मिळू द्या. धान्याला नाही किंमत आली तरी चालेल, उसाला किंमत नाही तर आली तरी चालेल, पण जन्माला घेतलेला आई वडिलांना मरेपर्यंत सांभाळणारा माझा शेतकरी वर्ग फक्त आहे. आणि म्हणून आई वडिलांचा हाल जर कोणी केलं तर मध्यम वर्गाने नोकरदार वर्गाने हाल केलं. दादांनो तसा हा जयश्रीताईंचा बाप आहे, आनंदाचा सचिनचा बाप ह्या मृत्यू लोकातून निघून गेला. बाप काय असतो जीवनामध्ये, तुम्हाला आईची माया कळते पण बापाची माया कधीच कळत नाही दादांनो. कादंबरीकाराने, इतिहासकाराने सुद्धा वडिलावरती कादंबरी लिहिल्या, तर आईवरती कादंबरी लिहिल्या, कविता लिहिल्या, गीत लिहिल्या आईवरती. पण माझ्या इतिहासकाराने, कादंबरीकाराने सुद्धा बापाला वंचित ठेवलं दादांनो. साने गुरुजीला सुद्धा श्यामची आई दिसली पण श्यामचा बाप नाही दिसला साने गुरुजीला सुद्धा. परंतु बापाचं पात्र ह्या मृत्यू लोकामध्ये बापाची भूमिका खरंच सर्वश्रेष्ठ आहेत. माझ्या सहित इथं बसलेले सर्वच बाप आहेत. मी बी 2 मुलीचा बाप आहे दादा. काय असतं बापाची माया. एक वेळ आई मुलगा शाळेत जात असेल, मुलगी शाळेत जात असेल, दुपारच्या वेळेला जेवणाच्या डब्यावर कोणती भाजी देऊ ही एक वेळ आई त्या मुलाला विचारते. एक वेळ जेवणाच्या डब्याची काळजी करणारी आई तुम्हाला दिसेल, पण त्या मुलाला 2 टाइम अन्न चांगल्या पद्धतीने कसं मिळेल याच्यासाठी काबाड कष्ट करणारा बाप आपल्या लक्षात राहत नाही. मुलगा किंवा मुलगी पास झाल्यानंतर गावभर पेढे वाटणारी आई तुम्हाला दिसेल, पण तो मुलगा आणि मुलगी पास चांगल्या मार्काने होण्यासाठी वह्या पुस्तकं पुरवणारा, कपडे पुरवणारा आपला बाप आपल्या लक्षात राहत नाही कधी. नोकरीला मुलगा किंवा मुलगी लागली पेढे वाटणारी आई दिसेल, पण नोकरीसाठी लागणारा
पैसा असेल तो बाप, पैशाची थैली घेऊन पुढाऱ्याचे उंबरठा झिजवणारा बाप आपल्या लक्षात राहत नाही दादांनो. बाप तुम्हाला वरून नारळासारखा दिसतोय, पण नारळ फोडल्यानंतर आतलं खोबरं किती गोड असतं तसा बाप आतून असतो ताईंनो. बाप फणसासारखा दिसतो पण फणसाला काटे आहेत, पण आतला जर घर पाहिला तर किती गोड लागतो तसा माझा बाप आहे. पण आपण बापाला कधी मानतच नाही. का मानत नाही त्याचं कारण सुद्धा माऊली तुम्ही बसलेले माऊली तुमच्याकडे मी बोट करून सांगतो आणि स्पष्टीकरण देतो, कारण मी शिक्षक पेशातला माणूस आहे. कारण ज्यावेळेला हे लहान बाळ आहे आता तुमच्या समोर, त्यावेळेला हेच लहान बाळ जर मातीत खेळायला लागलं तर तुम्ही काय म्हणू शकता, मातीत खेळू नको पप्पा मारतील, शाळेत जा पप्पा मारतील, झाडावर चढू नको पप्पा मारतील, बाबा मारतील, पप्पा मारतील, बाबा मारतील. कुणी शिकवलं? आपणच शिकवलं. मग त्या लहान बालकाच्या मनपटलावरती ते पप्पा आमचे खवीस आहेत, पप्पा आमचे मार कुठे आहेत असे ते परिणाम आपणच करून दिला ना. आपण शिकवलं ना लहान बाळांना. मग याचं जिम्मेदार तुम्ही आहे ना. बाप तसा नसतोच करीत आहे ना. तुमचं थोडं आठवा बाप काय असतो तुम्हाला सांगतो. तुमचा आठवा जीवनामध्ये बाप असतो ना, बापाच्या हाडाची काडे रक्ताचे पाणी करतो बाप, रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो दादांना. आणि दिवसाची रात्र करून आपल्या मुलाला कोणत्या प्रकारची कमतरता पडू नये, आपल्या मुलाला संस्कार व्हावेत, आपले मुलगा आणि मुलगी शिकवणं स्वतःच्या पायावर उभा राहावे असं जिद्द बाळगणारा फक्त बाप असतोय. लोकांच्या बांधावरती काबाड कष्ट करायला जाणारा बाप आठवा थोडा, गरिबीतला बाप असावा. दुपारच्या वेळेला जेवणाचा डब्बा घेऊन घेतो, लोक जेवायला सुटल्यानंतर तो सुद्धा बाप आपला जेवणाचा डब्बा उघडतो आणि ज्या वेळेला जेवणाचा डब्बा उघडतो त्यावेळेला पहिला घास घेतो, तोंडाजवळ नेतो, त्यावेळेला त्याला आठवतं पाठीमागचं घरचं. गरिबीतला बाप असला तर की संध्याकाळी घरामध्ये पीठ नाही, ज्वारी नाही घरामध्ये, मी काबाड कष्ट करतोय, मला तर भूक लागली, संध्याकाळी तर जेवायला काय नाही, माझी घरी चिमणा आणि चिमणे आहेत. मी जर आता जेवलो आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर माझ्या मुलीने जर मुलाने मागितलं बाबा आम्हाला भूक लागली, बाबा आम्हाला जेवायला द्या, काय देणार मी? तसाच तो बाप तसाच डब्यामध्ये माघारी घास ठेवतो ताईंनो, डबा झाकून ठेवतो, काबाड कष्ट लोकांचं करतो. घरी येऊन जसे चिमणी चारा तोंडामध्ये आणते ना आपल्या पिल्लांना भरवते, तसा बाप घरी येतो ना आपल्या त्या दोन लेकरांना चिमणा आणि चिमणीला चारा बनवणार आपला बाप असतोय. बाप काय जीवनामध्ये असतोय. तुम्हाला अजून बाप बघायचं असेल ज्यावेळेला तुम्ही तारुण्य अवस्थेत थोडा बापाचा आठवा. बाप आयुष्यामध्ये 4दाच रडतो दादांनो. बाप आयुष्यामध्ये 4दा रडतो. पहिल्यांदा बाप कधी रडतो? ज्या वेळेला तारुण्य अवस्थेत मुलगी येते ना, आणि ज्या वेळेला त्याला पाहुणी बघायला येतात त्यावेळेला एकदा बाप रडतो. आणि ज्या वेळेला मुलगी लग्न होऊन सासरी नांदायला जाते त्यावेळेला एकदा बाप रडतो दादांनो. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो तारुण्य अवस्थेत मुलगी जी मुलगी विधवा होते ना त्यावेळेला एकदा बाप रडत असतोय. आणि चौथ्यांदा बाप रडतो कधी? ज्या बापाने काबाड कष्ट करून आपल्याला वंशाचा दिवा त्याच्यासाठी कमवतून ज्या वेळेला तोच मुलगा घराच्या बाहेर बापाला काढतो ना तेव्हा एकदा बाप जीवनामध्ये रडतो. बाप काय असतो जीवनामध्ये? आठवा ताईनं थोडं तुमचं. बाप करी जोडी लेकरांची ओढी, आपली कोंडी वाळवणी. बाप करी जोडी लेकरांची ओढी, 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 बाप करी जोडी लेकरांची ओढी.
एकाएकी केला विराशीचा धनी एकाएकी गेला विराशीचा धनी एकाएकी केला विराशीचा धनी एकाएकी गेला विराशीचा धनी एकाएकी गेला विराशीचा धनी ओ बाप करी जोडीले पुराची ओढी आपुली पुरवंती वाढवूनी आपुली पुरवंती वाढवूनी बाप करी जोडी लेकरांची ओढी आपली कुरुंडी वाळवणी. बाप रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, आपल्या शरीराकडे कधी पाहत नाही. आपलं शरीर वाळून वाळून गेलं, रक्त कमी झालं तर बाप बघत नाही स्वतःच्या जीवाकडं. परंतु आपल्या मुलीला आणि मुलाला चांगल्या पद्धतीने कसं जीवन जगता येईल, मुलाच्या आणि मुलीच्या अंगावरती कपडे कसे चांगले राहतील, हा काळजी करणारा ताईनं आपला बाप असतोय. दिवाळीच्या सणाला मसोडला जर आपला बाप देवळमधनं गेला, आपल्याला घेऊन गेला दिवाळीच्या सणाला कपडे घ्यायला, तर मुलासाठी बाप घासाघीस त्या दुकानदारासाठी करेल कपडे घेण्यासाठी. पण ताईनं मुलीसाठी मुलीने जर 1000 ड्रेस दाखवला तर बाप म्हणतो अजून ताईडे 2000 घेतो तुझ्यासाठी. पण मुलासाठी बाप 1000 कपडे काढू शकतोय, तो आपला बाप असतोय. ज्यावेळेला मुलगा आणि मुलगी म्हणतो दादा तुम्हाला कपडे घ्या, त्यावेळेला तो बाप आपल्याला म्हणतो की माझे अजून कपडे अंगावरती चांगले आहेत, मला नको आहे. आपल्या धर्मपत्नीला साडी घेईल, मुलाला लागेल, पण स्वतःला कपडे घेत नाही, तो बाप असतो आपला. ताईने ज्यावेळेला तुम्हाला पाहुणे बघायला येतात ना, त्यावेळेला पहिल्यांदा बाप रडत असतो. तो बाप झाडाखाली जातो, घरातून लांब जातो. पाहुणे येणार आहेत बघायला, त्यावेळेला बाप झाडाखाली जाऊन एकांतमध्ये एकटाच रडत असतं की लहानाचा हाताचा पाळणा केला, नेत्राचा देवा केला, अंगा खांद्यावर घेतलेली माझी तायडी, काळजाचा माझा तुकडा, आता परकेच्या घरी जाणार म्हणून बाप पहिल्यांदा रडतो. ज्यावेळेला पाहुणे बघायला येतात, पाहुणे बघायल्यानंतर मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम होतो. आणि दाखवल्यानंतर ज्यावेळेला पाहुणे म्हणतात तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, पण देणे घेण्याचं बोलूया, लग्नाची बैठक बसते दादांना. आणि ज्यावेळेला बैठक बसली जाते त्यावेळेला तर वर पक्षाकडचे लोक म्हणतात लग्न करून 3 लाख रुपये हुंडा द्या. त्यावेळेला बापाच्या काळजामध्ये असं होतं, परंतु बाप कधी प्रकट करत नाही दादांना. पाहुण्यांना म्हणतो मला 5 मिनिटं वेळ दिला तर बरं होईल, मी 5 मिनिटात तुम्हाला निर्णय सांगतो. तसाच तो पाहुणा सॉरी त्याचा मुलीचा बाप उठतो आणि किचनमध्ये असणाऱ्या आईकडे जातो आणि म्हणतो हो ऐकलं का ग, बघ ना एकुलता एक मुलगा आहे, सर्व्हिसला मुलगा आहे, घरी 4-5 एकर जमीन आहे, बंगला आहे, गाडी आहे, आपली तायडी किती आनंदात राहील ग, आपल्या तायडीला किती सुख मिळेल, मला पसंत आहे जागा, तुला काय वाटतं. त्यावेळेला बायको म्हणते नको आपल्याला हे स्थळ नको, आपण लग्न करून 3 लाख रुपये आणायचे कुठं, आज आपली परिस्थिती नाही तेवढी, आपल्याला नको स्थळ, दुसरं येईल कुठलं तर स्थळ आपण दुसरीकडे देऊ, नको नाही म्हणू नकोस, माझ्या तायडीचं मला सुख बघायचंय, माझ्या तायडीचं मला सुख बघायचं, तो नाही म्हणू नकोस. अहो पैशाचं काय करणार, मी काही करेन, देवळ गावात जाऊन सावकाराकडून पैसे गेले नाही दिलं तर मी आपले 2 एकर शेती आहे ना, दुसराच मुलगा असतं तर त्याला 1 एकर गेले असते, मग त्याच्यातलं मी अर्धा एकर विकतो ना, आपल्या ताडीचं लग्न करतो, पण मला हे स्थळ चांगलं आहे, माझी ताडी सुखात राहील, आनंदात राहील असं म्हणणार फक्त बाप असतो आपला. मग लग्न होतंय, अक्षता पडल्या जातात, तुम्ही आम्ही सर्वजण अक्षता टाकून जेवण करून येतो, येताना आपण कॅरी बॅगमध्ये लाडू बुंदी तर बांधून आणतो लग्नातून. लग्नाच्या वेळेला मुलीच्या आई ते लग्नापर्यंत 3-3 साड्या बदलू शकते, मुलीच्या अक्षता टाकेपर्यंत मुलीची आई 3-3 साड्या बदलू शकते, पण ज्याला अख्ख्या लग्नामध्ये कपडे बदलायलाच वेळ नसतो तो आपला बाप असतो. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्या रावळीला नमस्कार करणार आहे, मांडववाल्याच्या पाया पडणार आहे, आचार्याच्या पाया पडणार आहे, तो आपला बाप असतो. आपण जेवण करून येतोय, माघारी येतो, ज्या जेवणामध्ये तुम्ही जेवला का असं म्हणायला कोणच त्याला विचारत नाही, अख्खा दिवसभर उपाशी असतो, तो आपला बाप असतो. आणि ज्यावेळेला मुलगी नांदायला जाते ना,
त्यावेळेला मुलगी गाडीत बसायला जाते, त्यावेळेला दरवाजा उघडला जातो. मुलगी गाडीजवळ जाते, त्यावेळेला मुलीच्या लक्षात येतं आईला भेटावं, मावशीला भेटावं, मामाला भेटावं. पण तशीच मुलगी पळत येते, आईच्या गळ्यात पडून रडते, मावशीच्या गळ्यात पडून रडते, मामाच्या मामीच्या सर्वांच्या गळ्यात पडून रडते, बहिणीच्या गळ्यात पडून रडते. आणि मी चालले असं निरोप घेते मुलगी. आणि ज्यावेळेला ती मुलगी आईचा निरोप घेते, मामांचा निरोप घेते, मावशीचा निरोप घेते, छोट्या बहिणीचा निरोप घेते आणि गाडीजवळ येते. गाडीजवळ आल्यानंतर एक पाय गाडीत ठेवते बसण्यासाठी, एक पाय जमिनी वाजतो मुलीचा. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की माझ्या तात्या नाही दिसले कुठं, माझे तात्या नाही दिसले, माझा दादा नाही दिसला. म्हणून मुलगी तशीच पळत येते ना आईला विचार, आई माझा दादा कुठे की माझा तात्या कुठे, मला दिसले नाहीत का आई. त्यावेळेला आई म्हणते बघ तुझा बाप पत्रावळ्या उचलतोय तिकडं. जसं एखाद्या माऊलीचं मूल हरवावं आणि एकदम मूल दिसल्यावर जशी माऊली पळत जाते, किंवा एखाद्या गाईचं वासरू हरवं, गाय वासरू दिसल्यावर गाई जशी पळत जाते ना, तशी ती मुलगी आपल्या पित्याकडे पळत जाते आणि गळ्यात पडून रडते, दादा तात्या मी चालले हो, तात्या मी चालले म्हणून मुलगी रडते. माझी जयश्री ताई रडत होती तात्या मी चालले म्हणून. आणि ज्या वेळेला ते मुलगी रडते त्यावेळेला बाप सुद्धा त्या मुलीच्या गळ्यात पडून, एकमेकाच्या गळ्यात पडून, आंबरडा पडून दोघं रडतात. आणि ती मुलगी रडत रडत सांगते तात्या हा दादा आई संग भांडण करू नका, तुम्ही 25 वर्ष आई संग संसार केला पण आईला तुम्ही अजून कळालाच नाही कधी. आई संग भांडण केलं तर तुम्ही उपाशी जाऊन त्या खोलीमध्ये झोपत होता. त्यावेळेला तुमची ही तायडी हाताला धरून तात्या जेवायला चला दादा जेवायला चला म्हणणारी आता तायडी नाही होता दादा. तुम्ही आई संग भांडण करू नका, आई संग भांडण करून उपाशी झोपला तर तुमची मुलगी आता जेवायला चला म्हणायला नाही, तुम्ही उपाशी झोपचाल. माझा तिकडे संसारात माझं मन लागणार नाही तात्या, माझ्यासाठी तुम्ही आई संग भांडण करू नका. ती मुलगी सांगत असते. त्यावेळेला काठी टेकत टेकत आजी येते. आजी आल्याबरोबर ती मुलगी एका बापाच्या गळ्यातून पडून आजीच्या गळ्यात पडून रडते, आजी माझ्या दादाची काळजी घे ग, आजी माझ्या तात्यांची काळजी घे ग. माझ्या तात्याने आई संग भांडण केलं तर तात्या उपाशी झोपतात, आजी माझ्या तात्याला जेवायला चल म्हणून तर माझ्या तात्याला 2 घास घालशील ना आजी. माझ्या तात्याला गोळ्याची सवय, गोळ्याची आठवण करून दे माझ्या तात्याला. आजी माझ्या तात्याची काळजी घे ग, माझ्या तात्याची काळजी घे. त्यावेळेला लहान बाळ पळत येतो, भाऊ पळत येतो. त्यावेळेला ते दादा ए बाळू आपल्याला तात्याने कोणत्या प्रकारची कमतरता नाही पडून दिली ना, मग आपल्या तात्याला कधी त्रास देऊ नको आपल्या तात्या. आणि त्यावेळेला मुलगी तात्याचा निरोप घेऊन ज्यावेळेला चालते त्यावेळेला बाप म्हणतो ए तायडे सगळे दिलं बघ, मानपान दिला, भोजन चांगलं घातलं, काही कमतरता नाही पडली, पण तुला अजून कमी पडले तर हा बाप जिवंत आहे. जर माझ्याकडे काही नसलं तर बाप अजून जिवंत आहे, तू फक्त मला फक्त आवाज दे, तिथं मी हजर आहे. माझ्याकडे काही नसलं तर स्वतःचं घर घाण ठेवीन पण तुला कमतरता पडून देणार नाही, असा आपला बाप असतो ताईंना. परंतु जाता जाता तो बाप आपल्या मुलीला सांगतो, तायडे जाता जाता एकच सांगणं आहे तुझं, ज्या पद्धतीने तो माहेरमध्ये असताना माझी काळजी घेत होते, बापाची काळजी घेत होता, आईची काळजी घेत होती ना, तशी तो सासरच्या ठिकाणी चालले त्यावेळेला सासू आणि सासरा आई वडील आहे या नात्याने तो राहा. दीर असेल ते भावाप्रमाणे मान, पण 4 चौघामध्ये बापाची खाली मान जायला असं कधी वागू नको, हा सल्ला देणार आपला बापच असतो ताई, आपला बापच असते. म्हणून सांगितलं इथं असणाऱ्या सासू असतील, सुना असतील, सासरे असतील, सोनाबाई असतील, या कीर्तनामध्ये जाता जाता तुम्हाला सांगून जातो, जशी मुलगी आपली दुसऱ्याची सून म्हणून घरी जाते ना, तशी दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येते. त्यावेळेला आपली सून नाही आपली मुलगी या नात्याने राहिला. आणि त्या सासूला सांगायचं मुलगी, आणि त्या मुलीला सांगतो की आपल्या आईप्रमाणे सासूला समज. जर अशा घरामध्ये जर तुम्ही वातावरण ठेवलं, असा विचार ठेवला, तर एका घराच्या 2 चुली कधी होणार नाही. जगताप महाराज एका घराच्या 2 चुली कधी होणार नाहीत. म्हणून सांगितलं जाता जाता अजून सांगतो, कॉलेज कुमारांनी युवक युवतींना जाता जाता सांगतो मी, ज्या बापाने आपल्याला कॉलेजपर्यंत शिक्षण दिलं, आईने कापड कष्ट केलं. आज बापाने आपल्याला कॉलेजचं शिक्षण BA BCom BSc ॲग्री केलेलं असेल किंवा अनेक प्रकारचे कोर्सेस केले, इतक्यापर्यंत आई बापाने आपली काळजी घेतली ना, वेळच्या वेळेला कपडा दिला, वेळच्या वेळेला चप्पल दिले, वेळच्या वेळेला शाळेची फी भरली, वेळच्या वेळेला STचा पास काढून दिला. आता मोफत द्या सोडून, पण पहिल्या काळातलं सांगतोय मी. मग आजपर्यंत बापाने आपली काळजी घेतली.
मग आज तुम्ही कॉलेजला गेल्यानंतर एखादा मुलगा जर भेटला, 4 महिन्यातला मुलगा भेटू द्या, त्याच्या संग पळून जाऊ नका कधी ताईंनो. मुलांना जाता जाता सांगतोय, आपल्या बापाची मान खाली जाईल असं कधी वागू नका. आजपर्यंत बापाने आपल्याला चांगल्यासाठी केलं, मग आता 4 महिन्यातल्या मुलाचं तुम्हाला काय कळालं? 20-22 वर्षापर्यंत बापाने आपल्याला सांभाळलं, त्या बापाने सांभाळलं, त्या बापाची तुम्ही जाणीव ठेवत नाही, आईची जाणीव ठेवत नाही. 4 महिन्यात मुलगा मिळाला त्याच्या संग पळून जाता. आणि ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आणलं जातं त्यावेळेला ज्या आई निवडल्याने तुला हाताचा पाळणा नेत्राचा देवा केला, त्याच वेळेला तो बाप जगाच्या पुढे कधी झुकला नाही, कधी अपमान सहन केला नाही, पण मुलीसाठी तो बाप त्या पोलीस स्टेशनला माती टुकरत खाली मान घालून बसतो दादा. आणि त्याच वेळेला ती मुलगी तिचा हाताचा पाळणा नेत्राचा देवा केलं, काबाड कष्ट केलं, आणि तेच मुलगी पोलीस स्टेशनला सांगते की मला आई वडिलापासून धोका आहे. अगं तुला आई वडिलापासून धोका असता तर आईने आणि वडिलांनी तुला ज्या वेळेला तो आईच्या गर्भात होते त्यावेळेला तिने प्रत्येक महिन्याला दवाखाना केला, प्रत्येक महिन्याला दवाखाना केला, पत्ते पाळलं. आई धैर्यमूर्ती, आई त्रिमूर्ती आहे. आईसारखी त्यागाची मूर्ती ह्या मूर्ती लोकांमध्ये नाही. आईला आंबट खाऊ वाटलं, तिखट खाऊ वाटलं, त्यावेळेला त्याग केला. का तर माझी मुलगा आणि मुलगी चांगली जन्माला यावीत, व्यंग अशी जन्माला येऊन म्हणून आई वडिलांनी एवढा त्याग केलेला आहे. आणि मग त्या आई वडिलांनी तुला नेत्राचा देवा हाताचा पाळणा केला. ज्या वेळेला आजारी पडली, गाडी नाही मिळाली, तर बापाने तुला खांद्यावर घेऊन दवाखान्यात पळत पळत गाठला ना. मग आज आई वडील तुझे दुश्मन झाले कशी झाले दुश्मन? म्हणून ताईंनो आणि बाबांना तुम्हाला सांगतो, कॉलेज करा, खूप शिक्षण घ्या, खूप शिक्षण घ्या. तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला खूप शिक्षण द्या, क्लास 1 क्लास 2 अधिकारी होऊ द्या, पण शिक्षणाबरोबर संस्कार द्यायचं कधी विसरू नका. आणि ज्या घरात संस्कार आहेत ना, ती मुलगा आणि मुलगी कधी वाया जात नाही. ताईंनो संस्कार द्यायचं शिका. आज सुद्धा काल अनिकेत महाराज गाडीत येताना सुद्धा आमची कन्या क्लास 2 अधिकारी झाली आता. पण गाडीत त्या कीर्तनापर्यंत पोहोचेपर्यंत मला 2 ते 3 फोन केले, आप्पा तुमची गाडी कशी चालली, तुमचा प्रवास कसा चाललाय. आणि कीर्तन आपलं काल संपलं नव्हतं तोपर्यंत मला फोन आला की आप्पा कीर्तन झालं का? कारण आज आमची कन्या सुद्धा स्टेट आउट आहे. दुसरी कन्या कीर्तनकारच आहे, ती बी शिक्षक आहे हायस्कूलला. पण दादांना सांगतो, तुटला आयुष्याचा दौरा हे वावगाव सर. मी शेवटच्या घटकात 2003 साली मोजत होतो. तुम्हाला खोटं वाटेल, ह्या कलियुगामध्ये प्रत्यक्ष माझी कहाणी आहे. ताटी बांधली होती, पाणी ठेवलं होतं, आता उचलून आंघोळीला न्यायचं, पाहुणेरावळी सगळी गोळा झाली. त्यावेळेला भगवान गोरक्षनाथांचा मंत्र जप करत मी उठलो. आज 2003ची घटना आहे, आज 2025 आहे. मी तुमच्या पुढे उभा आहे. म्हणून मी सर्व्हिसचा त्याग केला. हायस्कूलला मुख्याध्यापक होतं, त्याग केला, सर्व्हिस सोडली. ज्या भगवंताने मला जिवंत ठेवलंय त्या भगवंताची सेवा करायची म्हणून मी आज सर्व्हिसचा त्याग केला की आणि फक्त अध्यात्म करतोय. आता चालूला कीर्तनासुद्धा जास्त मी ठरवून कधी जात नाही, पण बाहेरची सगळी जर लोकांना जे तर ठरवतो ना, त्याचे ठेविले आणि ते तैशीचे राहावी चित्ते असू द्या समाधान. म्हणून सांगेल, आपल्या मुलाला मुलींवरती संस्कार करा. आणि म्हणून सासू आणि सासऱ्यांना सांगायचं, सुनाला सांगायचं, जसं आईवडिलांची काळजी घेत होते तशा आईवडिलांची सासू सासरे आई वडील आहेत ह्या नात्याने राहा. आणि त्या सासू सुनाला सुद्धा सांगायचं, जशी दुसरे आपली मुलगी होती तशी दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी सून म्हणून आली, ती सून नाही तर आपली मुलगी आहे, या नात्याने राहा. या नात्याने जर सर्वजण राहिलं तर ह्या घराचं कधीच शांतता भंग होणार नाही. एकीचं बळ वाढेल आणि आपल्या घरात शांतता, सुख, समाधान, आनंद याचा लाभ आपल्याला घेता येईल. म्हणून सांगितलं, तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसरा. तसा तात्यारूपी दोरा ह्या कुटुंबातून तुटलेला आहे. त्यांची 2 मुलं आहेत, आनंद आहे, सचिन आहे, माझी जयश्रीत आहे. याच्यावर कृपा आशीर्वाद म्हणून तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसरा. टाकून या पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे. जगाची रीत आहे, निसर्गाचा नियम आहे. आपण जीव निघून गेल्यानंतर आपण मृत्यू लोकांमध्ये मशानभूमीमध्ये घेऊन जातो. ज्यावेळेला अग्निकाष्ट केलं जातं, अग्निकाष्ट केल्यानंतर चित्तेमध्ये त्याला जाळावंच लागतं. त्यावेळेला आपण टाकून या पळतो रांडापुरे अंती होती पाट मोरे. पण जोपर्यंत आपण जिवंत तात्या होतो त्यावेळेला सर्वांच्या सुखामध्ये आपण आनंदाने राहत होतो आणि आनंदाने राहत होतो. म्हणून ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, सुखाची सांगती अळगी, सुखाची सांगती अळगी, सुखाची सांगती
सुखाची सांगाती कोणी कामा नयती कोणी कामा नयती टाकुनी पळती राधा पोरे टाकुनी पळती राधा पोरे टाकुनी पळती राधा पोरे टाकुनी पळती राधा पोरे कोणी कामानयती कोणी लोकांमध्ये निसर्ग नियम आहे. जोपर्यंत आपल्याकडे सर्व असतं, जोपर्यंत आपण जिवंत असतो, जोपर्यंत आपल्याकडे ऐश्वर आराम असतात, तोपर्यंत आपल्याला रक्तातले नात्यातले सगळी माणसं आपल्या सुखामध्ये सामील होऊ शकतात. अवघी सुखाची संगती. पण ज्या क्षणाला शेवटच्या घटका मनुष्य मोजतो किंवा ज्या वेळेला निघून जातो त्यावेळेला कोणाचाच तिथं काही चालत नाही. बायकोच चालत नाही, मुलाचं चालत नाही, मुलीचं चालत नाही, नातवंडाचं चालत नाही, कुणाचंच काही चालत नसतंय. त्यावेळेला कोणी नाही कुणाचे रे अंती होत नाही, कुणाचे कोणी एकला जाशील प्राणी माझं माझं म्हणणे. म्हणून शेवटच्या घटक्याला कोणीसुद्धा येत नाही. शेवटच्या घटक्याला कोणी सांगा नाही का मानते. परत शेवटच्या घटकाला एक आपल्याबरोबर येतं. आपण जिवंत असताना केलेलं सत्कर्म आणि जिवंत असताना केलेलं पुण्य एवढंच आपल्या संग येतं आणि तेवढंच कमवलं तरच आपल्याला मोक्षप्राप्तीला जातो. म्हणून त्या ज्या भगवंताने आपल्याला तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्या भगवंताचं एकदा आपण काय करू, भजन करू. विठोबा शेवटच्या घटकाला आपल्याला केलेलं मृत्यूलोकात केलेलं आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत केलेलं सत्कर्म आणि पुण्य एवढंच आपल्याबरोबर येत असतंय. आणि म्हणून सांगितलं की जोपर्यंत आपल्याला कोणी कामानं हे अंत्य असं म्हटलं जातं, परत एवढी जीवदशा झाली तरी आपण प्रत्येक हा जीव आपल्या मृत्यू पावल्यानंतर सुद्धा जीव हा असाच राहत असतोय. कमीत कमी त्या माणसाचं वर्षश्राद्ध कमीत कमी शास्त्र पद्धतीत जर पाहिलं जगताप महाराज, माणसाचं वर्षश्राद्ध कमीत कमी 3 वर्ष करणं गरजेचं आहे. का 3 वर्ष तर करायचं, जास्तीत जास्त कितीही करा, पण कमीत कमी 3 वर्षश्राद्ध का करायचं? कारण वर्षश्राद्ध ज्या वेळेला पहिलं वर्ष असतं त्यावेळेला तो आत्मा वसुरूप असतो
दुसरं वर्ष असतं त्यावेळेला तो आत्मा रुद्ररूप होतो आणि तिसरं वर्ष असतं त्यावेळेला आत्मा आदित्य रूप होतो आणि 3 वर्ष श्राद्ध पूर्ण झाल्याशिवाय तो आत्मा भोर लोकांमध्ये प्रवेश करत नाही. म्हणून कमीत कमी 3 वर्ष तर वर्ष श्राद्ध करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो आत्मा 3 वर्षे काय असतो, शेवटच्या अवस्थेमध्ये असतो, द्वंद्व अवस्थेत, फजितखोर अवस्थेत होतो. अभंगाचं शेवटचे चरण. चोकामणे भजित खोर चोकामणे